अरे घे ना. नको, नंतर बोलेन मी. मी आहे म्हणून का? तसं नाही. मग बराच वेळ चालेल माझा कॉल. अरे वा, एवढं कोणाशी बोलतोस तू? फ्रेंड. मुलगा. त्यानं काय फरक पडतो? विचारलं, नसेल सांगायचं तर नको सांगूस. बोल ना, मी थांबते, मला वेळ आहे. नाही, फारसं महत्वाचं नाहीये. चल आपण जरा चालायला जाऊया. आता? हो. किती वाजलेत ते बघ. तू माझ्या बरोबर असलास तर मला काय भीती. नको. तू मलाच घाबरला असशील तर वेगळं. तसं नाहीये. तू नीट नाही वागत माझ्याशी. म्हणजे कसं? आधी कसं तू खूप बोलायचंस, काय काय सांगायचंस. संस्कृत मधलं, तुझ्या अभ्यासाबद्दल, कॉलेज मधलं, ग्रह ताऱ्यांचं. तसं आता काहीच नाही सांगत. परीक्षा आहे ना. पण आता तर अभ्यास करत नाहीयेस ना तू. फोनवरच बोलणार होतास, आणि तेही महत्वाचं नसलेलं. नंदिनी, तू चिडलायस का माझ्यावर? आता चिडेन. का? मी काय केलंय? तू फार प्रश्न विचारतेस. सॉरी, पण तू बोलतच नाहीस म्हणून मला विचारावं लागतं. आधी कसं हात धरून फिरवायला घेऊन जायचास. तेव्हा लहान होतो आपण, आता मोठे झालो. वय वाढलं की सगळं बदलतं, एवढं कळत नाही का तुला? नंदिनी, हाय. हाय. तू कॉल केलेलास म्हणजे आधी कट झाला आणि मग नंतर. सॉरी, मला वाटलं नव्हतं तू परत करशील म्हणून. असं का वाटलं असेल तुला? तू तुटक वागतेस ना हल्ली. आपण बदलतो ना वासू. पण त्याला काही कारण हवं ना उर्मी. कारण तुला माहितीये वासू, ते मला पटत नाहीये. पण त्याने वस्तुस्थिती बदलत नाहीये रे. आता हा तुटकपणा राहणारच का? मग काय करायचंय वासू? नव्यानं सुरुवात नाही का होऊ शकत? कशाची? आपल्या नात्याची. हे बघ, ज्या गोष्टींचा शेवट आपल्याला माहिती असतो त्या गोष्टींची नव्याने सुरुवात करण्यात काय अर्थ आहे वासू? आपण सुरुवात कशी करतो यावर शेवट कसा होणार हे ठरणार आहे उर्मी. शेवट कसा होणार हा विचार करून सुरुवात करण्यात काय अर्थ आहे? हे सगळ्यात ना शब्दांचे खेळ आहेत रे. शब्द भावनेतूनच येतात ना. आपण प्लीज यात नको पुढे वासू. मग काय करायचं ठरवलंयस तू? मी जे ठरवलंय त्यात तू नसशील. हे तुझं ठरलंय का? वासू, वासू प्लीज समजून घे ना. तेच तर करतोय. मग तू परत परत तोच विषय का काढतोय रे? मग काय करू? वेगळ्या विषयाकडे जा. मला वेगळा विषय दिसत नाही, सुचत नाही. वासू प्लीज. आपल्या नात्याला आपण एक तरी संधी द्यायला हवी. म्हणजे मग काय करायचंय? आपले करिअर्स पणाला लावायचे आहेत का? आईबाबांची इच्छा आकांक्षा सगळ्या धुडकावून लावायच्या? आपल्यावर झालेले संस्कार पुसून टाकायचे आणि आपले विचार असे अचानक आत्ता बदलून टाकायचे का? आणि तुला काय वाटतं वासू, हे सगळं प्रॅक्टिकली शक्य आहे? ठरवलं तर सगळं शक्य आहे उर्मी. हा भाबडा आशावाद आहे फक्त. आशावाद आहे म्हणूनच आहोत ना आपण. नको आता वासू, आपण नको बोलायला. कारण आपण जेवढं बोलत राहू ना तेवढा आपल्याला त्रास होणार फक्त. फोनवर बोलणं थांबवणं शक्य आहे, मनात एकमेकांशी बोलणं थांबवणं जमलंय तुला? बोल ना. मला उत्तर हवंय. मी ठेवते आता. तुझी मर्जी. गुड नाईट. गुड नाईट. ठेव तू. असू तू पुन्हा ठेव ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मला.